कोकण आणि कोकणातील भुते ही खूपच फेमस. मला आठवतंय, जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायचो, आम्ही सगळं भावंड रात्रभर बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असू. प्रत्येकजण त्यांनी ऐकलेले, त्यांनी वाचलेले आणि काहींनी अनुभवलेले ही प्रसंग सांगत असायचे. आम्ही घरातल्या काळात बसून हा कार्यक्रम करत असू. त्यातच आमच्या गोष्टी ऐकून आजोबा, आजी तसेच शेजारच्या घरातलं कोणी त्यावेळेला तिथं बसलेलं असेल, तर तो व्यक्तीही त्याचे अनुभव सांगत असे. मग गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची. असंच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगली आठवते. ती अशी की माझे आजोबा त्या काळी कामानिमित्त मुंबईत असायचे. तेव्हा आमचं गावचं घर खूप मोठं होतं, शाळेचे वर्ग भरतील एवढं. पण घरात मात्र तेव्हा आजी, पप्पा आणि काकाच राहायचे. पप्पा आणि काका खूप लहान होते. तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे. तेव्हा घड्याळही नव्हते, त्यामुळे नक्की किती वाजले हे कळणं कठीण. तेव्हा आमच्या घराच्या पाटल्या दाराला एक आंब्याचे झाड होते. खूप आंबे धरायचे त्या झाडाला आणि ते खूप गोडही असायचे. त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांनी न त्या झाडाकडे नजर असायची. पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोण ना कोण घेऊन जात असे. मग तिला खायला मिळायचेच नाहीत. म्हणून एकदा तिने पहाटे पहाटे उठूनच आंबे गोळा करून आणायचे असे ठरवले. ती तशी लवकर उठली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडलं असं वाटलं. मग तिने शेजारी झोपलेल्या मिनूला, जी तिच्याबरोबर झोपायला यायची, तिला पण उठवलं आणि बोलली, "मिनग्या, उठ, उजाडलं असं वाटतं. चल, कोणी येऊच्या आत आधी आंबे गोळा करून आणूया." मग काय, मिनू पण उठली. पप्पा आणि काका दोघे गाढ झोपले होते. दोघी पाटल्या दाराला गेल्या. आजीने हळूच दाराला बाहेरून कडी लावली. बाहेर थोडा उजेड दिसत होता. दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले होते. दोघी त्या वेचत चाललेल्या. त्यांची उटी भरली तरी आंबे काही संपत नव्हते, अजून पडत होते. इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर कोणी घुंगरू बांधले असतील, अगदी तसा. आजीने आवाज ऐकला, पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केलं. परत आवाज आला. आता मात्र आजी सावध झाली, कारण आंबे सुद्धा जास्तच पडत होते. तिने मिनू घाबरेल म्हणून, "मिनग्या, चल, माफ झाले आंबे, उद्या येऊया," असे बोलून पाटल्या दाराची कडी काढली आणि दोघीही आत गेल्या. तसा तो घुंगराचा आवाज हळूहळू कमी कमी होत गेला. आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपली आणि मिनूला म्हणाली, "मिनग्या, मेल्या उजाडलं नाही अजून. मध्यंतर हा चांदणा पडलेला म्हणून उजाडला असा वाटला. ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवर आंब्या गोळी करीत होतो, म्हणून आंबे पण माफ पडत होते. नशीब आपला चांगला म्हणून माका सोसला, नाहीतर आपला काय खरा नव्हता." आमच्या घरात पाटल्या दाराला आंब्याकडून देवाच्या आराची जाण्याची वाट होती, म्हणजे आताही आहे. आणि ह्या दोघी त्या वाटेवरच आंबे गोळा करीत होत्या. त्यामुळे त्याची वाट अडली गेली. त्याने 2 वेळा इशारा केला, पण आजीचं नशीब चांगलं की ती दुसऱ्या इशाऱ्यावरच सावध झाली. असं म्हणतात, देवचार हा गावाचा राखणदार असतो. हातात घुंगराची काठी, गुडघ्यावर धोतर, सुडौल शरीरयष्टी आणि डोक्यावर पगडी, या पेहरावात तो मुख्यतः आढळतो. काही वेळेला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपातही त्याचे दर्शन होते असे म्हटले जाते. कोकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. या दोन्ही मंदिरामधला रस्ता म्हणजे देवचाऱ्याचा मार्ग. गावाच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत
असा याचा एक ठराविक मार्ग असतो. त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला योग्य ती शिक्षा देतो. एखादा वाट चुकला तर त्याला योग्य ती दिशा देण्याचं काम हा देवचार करीत असतो. शक्यतो तो कोणालाही हानी पोहोचवत नाही, पण जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर त्याची गयही तो करत नाही. खरं खोटं देव जाणे. एकदा गावातल्या एका आजोबांनी त्यांनी स्वतः अनुभवलेला एक किस्सा सांगितलेला. तो असा. एकदा ते तालुक्याच्या कामाला दुसऱ्या गावात गेले होते. तेव्हा त्यांना तिथून परत येताना खूपच उशीर झाला, म्हणजे अगदी रात्रच झाली. त्यांनी शेवटची एसटी पण चुकली. मग काय, चालत जाण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. आमचे गाव पण इथून 7-8 किलोमीटरवर असेल. त्या काळी रस्त्यावर लाईट नसायच्या, त्यामुळे रस्त्यावरून चालताना अंधार गुडूप असायचा. पण आजोबा खूपच धीरिष्ठ. अर्ध्या रस्त्यापर्यंत कोण ना कोण त्यांच्याबरोबर होतं. पण नंतर पुढे फाटा लागला आणि तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता. आता मात्र आजोबा पुढे एकटेच जाणार होते. त्या फाट्यापासून थोडे अंतर चालत असताना त्यांना अचानक पावलांचा आवाज आला. जणू काही कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष न देता चालतच होते. त्यांना थोडाफार अंदाज आला होता की घर यायला अजून वेळ आहे. एव्हाना मध्यरात्र झाली होती. त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि ते पायवाटेला लागले. ती वाट माळावरून घराकडे जाणारी जवळची वाट होती. ते कुठेही न थांबता झरझर चालत होते. पण मध्येच ते वाट चुकले. कशी हे त्यांना पण नाही समजले. ते परत परत फिरून त्याच जागेवर येत होते. बहुतेक त्यांना चकवा लागला असावा. आजोबांना काहीच कळत नव्हते काय करावे ते. त्यांनी कुलदैवताला साकडं घातलं. तेवढ्यात त्यांना अचानक एक उंच तिप्पट माणूस भेटला आणि त्याने तुम्ही इथे कसे वगैरे प्रश्न विचारले. तेव्हा आजोबांनी त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्या माणसाने आजोबांना बोलता बोलता कधी त्यांना घराजवळ सोडले हे आजोबांना कळलंच नाही. आजोबा आपण समोर घर बघून खुश झाले होते आणि ते त्या माणसाला काही बोलणार इतक्यात तो माणूस त्या जागेवर नव्हता, म्हणजे अचानक गायब झाला. आजोबा थोडे गोंधळले आणि घरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी कुलदैवताचे आभार मानले. पण तो माणूस कोण होता हे मात्र आजपर्यंत एक रहस्यच आहे. अजून एक गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितली. मला आठवते, एकदा काका आणि त्यांचे मित्र दोघे रात्री जंगलात शिकारीला गेले होते. त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते. खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. काका जिथे बसलेले त्या झाडाच्या बाजूला मंदिर होते. त्यांना जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसले, पण काकांना वाटले पुजारी असन, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले, कारण कधी कधी तो पुजारी मंदिरात झोपत असे. काका निराश होऊन जात असताना त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे असे त्यांना जाणवले व काही वेळातच तो माणूस उंचीने मोठा मोठा होत आहे असा त्यांना भास झाला. तरी काका न थांबता चालतच राहिले. थोडे अंतर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला, इथे इतक्या रात्री परत कधीच फिरकू नकोस, आणि गायब झाला. त्याने काकांना काही केले नाही, पण कदाचित काका जिथे बसलेले ती त्याची जागा असेल आणि कदाचित त्याची ठराविक वेळही असू शकते आणि काका तिथे त्याच्या त्या वेळेला त्याच जागेवर बसले. त्याला ते आवडले नसेल आणि म्हणूनच त्याने काकांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला, पण काका घाबरले नाही, ते चालतच राहिले. त्याची हद्द पण काही अंतरापर्यंतच होती व जसे काका त्याच्या हातीच्या बाहेर गेले तशी त्याने काकांना समज दिली. असे काका म्हणाले होते. देव जाणो तो रहस्य माणूस कोण होता. पण त्याच गावात तो रहस्यमय उंच माणूस परत एकदा दिसलेला. म्हणजे झालं असे की
त्या गावात डोंगरावर एक तळं आहे. छोट्या छोट्या झऱ्यामुळे ते नेहमी भरलेलं असतं. असंच एकदा गावातील 3-4 मुले तिथे संध्याकाळी अंघोळीला गेली होती. ती अंधार पडायच्या आत घरीसुद्धा आली. पण घरी आल्यावर एकाला आठवले की त्याचे घड्याळ तिथेच विसरला. तोपर्यंत रात्र झाली होती. मग काय, सगळेजण त्यापैकी एक जवळ रिक्षा होती. त्या रिक्षातून परत त्या जागी निघाले. रिक्षात सगळ्यांची मस्ती चाललेली. पण अचानक अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना त्यांच्या रिक्षासमोरून एक उंच माणूस गेल्याचा भास झाला आणि काही काळाच्या आत तो गायब झाला. जो रिक्षा चालवत होता त्याने त्याला स्पष्ट बघितले, पण काहीही न बोलता तो रिक्षा चालवत राहिला. मग जेव्हा जेव्हा सगळे ते त्या तळ्याजवळ राहिलेलं घड्याळ घेऊन घरी आले, तेव्हा एकमेकांना त्यांनी रस्त्यात बघितलेल्या माणसाबद्दल विचारले. तेव्हा अजून एकाने मी पण बघितले या गोष्टीत दुजोरा दिला. कोण असेल ना तो उंच माणूस? तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.